नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कल्पना पिंपळे आपले सुमन हायस्कूल नंबर 5 तर्फे हार्दिक स्वागत करते. आज आपण इयत्ता 10वी विषय विज्ञान प्रकरण नंबर 9 आनुवंशिकता आणि उत्क्रांती भाग 2 ह्या दुसऱ्या भागात आपण जाती निर्माण, उत्क्रांती आणि वर्गीकरण तसेच उत्क्रांतीला प्रगतीसारखे समजू नये हे मुद्दे अभ्यासणार आहोत. जाती निर्माण म्हणजे काय की पूर्व अस्तित्व असलेल्या सजीवांच्या जातींमधून नवीन सजीवाच्या जातीच्या निर्माण प्रक्रियेला जाती निर्माण म्हणतात. नवीन जातींचा उद्भव कशा प्रकारे होतो त्याच्यासाठी एक उदाहरण बघूया. जेव्हा भुंग्यांचा समूह 2 भिन्न वस्तीत विभागले जातात, ते एक दुसऱ्यांबरोबर प्रजनन करण्यासाठी असमर्थ होतील. जेव्हा ही परिस्थिती उत्पन्न होईल तेव्हा आपण त्यांना 2 स्वतंत्र जाती म्हणू शकतो. जाती निर्माणासाठी मुख्य 3 परिबळे आहेत. एक जनिन प्रवाह, दुसरा आनुवंशिक विचलन तसेच नैसर्गिक पसंती आणि तिसरा प्रजननीय अलगीकरण. आता जनिन प्रवाहामध्ये म्हणजे की 2 उपवस्ती असतील आणि त्या 2 उपवस्तींमध्ये एक विशाल नदी आली तर 2 वस्तींची वाढ ही जास्त स्थायी बनते. दोन्हींमध्ये जनिन प्रवाहाचे स्तर कमी होत जाते. आणि दुसरं म्हणजे आनुवंशिक विचलन. यामध्ये उत्तरोत्तर पिढ्यांमध्ये आनुवंशिक विचलन प्रत्येक उपवस्तीत विभिन्न परिवर्तनाचे संग्रहण होऊ शकते. भौगोलिक स्वरूपाच्या भिन्नता या वस्तींमध्ये नैसर्गिक पसंतीची रीत पण भिन्न असते. आनुवंशिक विचलन तसेच नैसर्गिक पसंतीच्या संयुक्त परिणामामुळे प्रत्येक वस्ती एकमेकांपासून जास्त भिन्न होत जाते. या वस्तीचे सभ्य एकमेकांमध्ये मिसळले नाही तरी आंतरप्रजननासाठी असमर्थ असतात. अशा पुष्कळ पद्धती आहेत की ज्याद्वारे परिवर्तन शक्य असते. DNA मध्ये परिवर्तन पर्याप्त किंवा पुरेसे आहे. जसे की रंगसूत्रांच्या संख्येत परिवर्तन 2 वस्तीतील सभ्यांच्या प्रजनन पेशींचे सम्मिलन करण्यास असमर्थ असतात किंवा संभव आहे की अशा विभिन्नता उत्पन्न होतात. वेगवेगळ्या झालेल्या 2 ग्रुपच्या जनन पेशी एकमेकांबरोबर जुळत नाही आणि जाती निर्माण उद्भवते. उत्क्रांती आणि वर्गीकरण. विद्यार्थ्यांनो, तुम्ही 9वीत वर्गीकरण अभ्यासलेले आहे. वर्गीकरण म्हणजे काय की सजीवामध्ये असलेल्या समानतामुळे आणि विभिन्नतामुळे सजीवांना वेगवेगळ्या समूहात ठेवता येते. तसेच त्यांच्यातील संबंध समजणाऱ्या रचनेला वर्गीकरण म्हणून ओळखले जाते. विशिष्ट लक्षणांवरून सजीवांना विशिष्ट समूहात वर्गीकरण करण्यात येते. याद्वारा उत्क्रांतीच्या क्रमाची माहिती मिळते. कित्येक आधारभूत वैशिष्ट्ये किंवा लक्षणे मोठ्या प्रमाणात सजीवांमध्ये समान असतात. उदाहरणार्थ पेशी. पेशी सर्व सजीवांचा बंधारणीय आणि क्रियात्मक एकक आहे. वर्गीकरणाच्या पुढच्या स्तरावर ची लाक्षणिकता म्हणजे कोश केंद्राची हजेरी. म्हणजेच आधी कोशकेंद्री आणि सुकोशकेंद्री सजीव. आधी कोशकेंद्री म्हणजे की ज्या सजीवांमध्ये कोशकेंद्र हे सुविकसित नसते, तर बहुतेक सजीवांमध्ये कोशकेंद्र हे विकसित असते. पेशी केंद्रयुक्त पेशीच्या सजीवांना एकपेशीय किंवा बहुपेशीय सजीवांची लक्षणे शारीरिक संरचनेत एक आधारभूत भिन्नता दर्शविते. बहुपेशीय सजीवांमध्ये
प्रकाश संश्लेषण होते की नाही ते वर्गीकरणाचा पुढील स्तर आहे. अशा बहुपेशीय सजीवांमध्ये ज्यात प्रकाश संश्लेषण होत नाही त्यात काही सजीव असे आहेत की ज्यात अंतकंकाल असते आणि काही बाह्य कंकालाचे लक्षण असते. हा पण एक अन्य प्रकारचे आधारभूत रचनेमधील फरक आहे. इथे आपण काही थोड्या विशिष्ट लक्षणांचाच विचार केला, ज्याद्वारे आपण पाहू शकतो की उत्क्रांती क्रमाचा विकास होत आहे, ज्याच्या आधारे वर्गीकरणासाठी समूह बनवू शकतो. दोन जातींमधील जास्त लक्षणांमध्ये समानता असते, तसा त्यांचा संबंध पण जवळचा असतो. जेवढ्या जास्त समानता त्यांच्यात असतील त्यांचा उद्भव पण जवळच्या आणि भूतकाळात समान पूर्वजांकडून झाला असेल. त्याच्यासाठी आपण एक उदाहरण बघूया. एक भाऊ आणि एक बहीण सर्वात जवळचे संबंधी असतात. त्यांच्या पहिल्या पिढीत त्यांचे पूर्वज समान होते, म्हणजेच एकाच मातापित्यांचे संतान आहेत. मुलीच्या चुलत किंवा मामे भाऊ बहीण पण त्यांच्याशी संबंधित आहेत, परंतु त्यांच्या स्वतःच्या भावापेक्षा कमी जवळचा संबंध आहे. त्याचे मुख्य कारण हे आहे की त्यांचे पूर्वज समान आहेत, म्हणजेच आजोबा व आजी जे त्यांच्या 2 पिढी आधींचे आहे, एका पिढी आधीचे नाही. यावरून आपण समजू शकतो की जाती किंवा सजीवांचे वर्गीकरण त्यांच्या विकासाच्या संबंधाचे प्रतिबिंब आहे. सैद्धांतिक रीतीने या प्रकारच्या भूतकाळाच्या कड्यांचे निर्माण केल्यास आपण विकासाच्या प्रारंभिक स्थितीपर्यंत पोहोचू शकू. जर हे सत्य असेल तर जीवाची उत्पत्ती नक्कीच अजैविक पदार्थांमधूनच होऊ शकेल. उद्विकासीय संबंध शोधणे. समजात किंवा सममूलक अंगे. ज्या अंगांची अंतस्थ संरचना समान असूनसुद्धा कार्य भिन्न असतात त्या अंगांना समजात किंवा सममूलक अंगे म्हणतात. उदाहरणार्थ पक्षी, सरीसृप, उभयजीवी आणि सस्तन प्राणी यांना 4 उपांगे असतात. आकृतीमध्ये तुम्ही बघू शकताय बेडूक, पाल, पक्षी, मानव या सर्वांच्या उपांगांची आधारभूत संरचना एकसारखी असते, पण विविध कार्य करण्यासाठी त्यांचे रूपांतरण होते. अशा सममूलक लक्षणांच्या मदतीने विभिन्न जातींमध्ये उद्विकासीय संबंधांना ओळखता येते. समरूप किंवा कार्यसदृश अंगे. ज्या अंगांची अंतस्थ संरचना भिन्न भिन्न असते परंतु कार्य समान असते अशा अंगांना समरूप किंवा कार्यसदृश अंगे म्हणतात. इथे आकृतीमध्ये तुम्हाला दर्शवलेले आहे वटवाघुळाचा पंख आणि पक्ष्यांचा पंख. वटवाघुळाच्या पंखात मुख्यत्वे मध्यबोटाची त्वचा विस्ताराने निर्माण पावली आहे, परंतु पक्षी पंख त्याच्या संपूर्ण अग्र उपांगाच्या त्वचेच्या विस्ताराने तयार होतात, जो पिसांनी झाकलेला असतो. अशा प्रकारे दोन्ही पंखांची रचना, त्यांचे बंधारण तसेच संघटकात जास्त भिन्नता आहे. ते एकसारखेच दिसतात कारण की ते उडण्यासाठी त्याचा उपयोग करतात, परंतु सर्वांची उत्पत्ती संपूर्णपणे समानरित्या झाली नाही. या कारणास्तव त्याला समरूप किंवा कार्यसदृश्य अंगांचे लक्षण मानण्यात येते. अश्मी किंवा जीवाश्मी. भूतकाळात मृत झालेल्या वनस्पती किंवा प्राण्यांची अंगे किंवा त्यांच्या शरीराची छाप पृथ्वीच्या भूगर्भात रक्षण पावलेल्या अवशेषाला जीवाश्मी
किंवा जीवावशेष किंवा अश्मे म्हणतात. इथे आकृतीमध्ये विविध प्रकारचे अश्मी दर्शवलेले आहेत. जीवाश्मे किती प्राचीन किंवा जुने आहेत ते नक्की करण्याच्या 2 पद्धती आहेत. एक सापेक्ष पद्धती, दुसरी फॉसिल डेटिंग पद्धती. सापेक्ष पद्धतीत कोणत्याही स्थळी खोदकाम केले आणि एका खोली एवढे खोदकाम केल्यानंतर आपल्याला जीवाश्मे मिळायला लागतात. तेव्हा अशा स्थितीत हा विचार करणे तर्कसंगत आहे की पृथ्वीच्या सपाटीजवळ आलेले जीवाश्मी खोल स्तरात मिळालेल्या जीवाश्मांच्या तुलनेत जास्त नवीन असतात. फॉसिल डेटिंग पद्धतीमध्ये जीवाश्मे मिळालेल्या कोणत्याही एका तत्वाला विविध समस्थानिकांच्या गुणोत्तराच्या आधारे जीवाश्मांच्या वेळेला नक्की करण्यात येते. उदाहरणार्थ एमोनाइट्स, ट्रायलोबाइट आणि डायनोसॉरचे वय या फॉसिल डेटिंग पद्धतीद्वारे नक्की करण्यात येते. अशा प्रकारे अश्मींचे वय कार्बन-14 या रेडिओ ॲक्टिव्ह तत्वाच्या मदतीने नक्की होते. प्राण्यांसाठी डोळा अतिशय महत्त्वाचे आणि जटिल अंग आहे, ज्यात DNA मात्र एका परिवर्तनामुळे डोळ्याची निर्मिती होऊ शकत नाही. सर्वप्रथम प्लॅनेरिया या चपटाकृमी किंवा पृथक्कृमीमध्ये डोळ्याची निर्मिती झाली. प्लॅनेरियात अर्धविकसित डोळा कित्येक मर्यादेपर्यंत उपयोगात येऊ शकतो. या योग्यतेचा लाभ पुरेसा असू शकतो. डोळा हे कीटक, ऑक्टोपस, पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये पण असते आणि डोळ्यांची संरचना या सर्व सजीवांमध्ये भिन्न भिन्न असते, जी डोळ्याची उत्क्रांती सुचवते आणि हे डोळ्याचे टप्प्याटप्प्याने होणारे उत्क्रांतीचे उदाहरण आहे. दुसरे उदाहरण पंख. पंख जे संभवतः थंड ऋतूमध्ये म्हणजे हिवाळ्यामध्ये उष्मा अवरोधन किंवा तापमान अवरोधक म्हणून विकसित झाले होते. कालक्रमाने ते उडण्यासाठी पण उपयोगी बनले. वास्तवात कित्येक उडण्यासाठी समर्थ नव्हते. त्यानंतर संभवतः पक्षी पंखांचा उपयोग करण्यासाठी वापरतात. डायनोसॉर सरीसृप होता. अशा प्रकारे आपण हे अर्थघटन करू शकतो की पक्षी खूपच जवळून सरीसृप प्राण्यांशी संबंधित आहेत. आपल्या लक्षात आलं असेल की पुष्कळ जास्त भिन्नता दिसणारी संरचना एक समान शरीर संरचनेमधून विकसित होतात. आणि आपल्या ह्या वर्तमान काळातील उदाहरण म्हणजे जंगली कोबीज. 2000 वर्षापूर्वीपासून मनुष्य जंगली कोबीला एक खाद्य वनस्पतीच्या स्वरूपात उगवत होता आणि मनुष्याच्या स्वतःच्या पसंतीद्वारे त्यातून भाजीपाल्याचा विकास केला. परंतु ती नैसर्गिक निवड न राहता कृत्रिम निवड आहे. काही शेतकऱ्यांनी भाजीपाल्याच्या पानातील अंतर कमी केले आणि त्यातून कोबीचा विकास झाला. तर काहींनी पुष्पांची वृद्धी थांबवून ब्रोकोलीचा विकास केला. तर काही शेतकऱ्यांनी वंद्य फुलांमधून फ्लावरचा विकास केला. पानाच्या फुगलेल्या गाठींमधून कलरबीची निर्मिती झाली. तर काहींनी फक्त रुंद पर्णाचीच पसंती केली आणि त्यातून केले या पालकासारख्या भाजीपाल्याचा विकास झाला. यावरून आपल्या लक्षात येते की हे सर्व कोबी, फ्लावर, ब्रोकोली, केले, कलरबी या प्रजाती समान पितृमधून म्हणजे जंगली कोबीमधून विकसित झालेल्या आहेत.
उद्विकासीय संबंध शोधण्यासाठी एक वेगळी रीत नैसर्गिक परिकल्पनेवर आधारित आहे. प्रजननादरम्यान DNA होणारे परिवर्तन विकासाची आधारभूत घटना आहे. विविध जातीच्या DNAच्या संरचनेतून आपण सरळच नक्की करू शकतो की या जातीच्या उद्भवादरम्यान कोणकोणते आणि किती परिवर्तने येतात. उद्विकासीय संबंध स्थापित करण्यात या विधीचा व्यापक प्रमाणात उपयोग होतो. उत्क्रांतीला प्रगतीसारखे समजू नये. जातीच्या वंशवृक्षाची कडी शोधण्याच्या प्रयत्नात बऱ्याचशा गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. या क्रियेच्या प्रत्येक स्तरावर अनेक शाखा संभवित असू शकतात. नवीन जातीच्या उत्क्रांतीसाठी पहिल्या जाती लुप्त होत नाहीत. विकास पावलेली नवीन जाती स्वतःच्या पूर्वज जातीपेक्षा श्रेष्ठच असतात असे नाही. नैसर्गिक पसंती तसेच आनुवंशिक फेरफाराच्या संयुक्त परिणामाने अशी वस्ती तयार झाली की ज्याचे सभ्य पहिल्या जातीबरोबर प्रजनन करण्यास असमर्थ आहे. मानव जैव उत्क्रांतीच्या शिखरावर नाही, पण जैव उत्क्रांती शृंखलेत उत्पन्न झालेल्या एक अन्य जाती आहेत. मानवाची उत्क्रांती. मानव उद्विकासाच्या अभ्यासासाठी पण त्या साधनांचा उपयोग केला जातो की ज्यांचा जैव उद्विकासासाठी उपयोग केला होता, जसे की उत्पत्ती, समय निर्धारण आणि जीवाश्मी अभ्यासाबरोबर DNA अनुक्रमाचे निर्धारण. हे मानव उत्क्रांतीच्या अभ्यासाची मुख्य साधने आहेत. पृथ्वीवर मानवाच्या रंग, रूप तसेच आकारात खूप जास्त विविधता पाहायला मिळते. या विविधता इतक्या जास्त आहेत की लांब कालावधीसाठी लोक मनुष्याच्या प्रजातींचीच गोष्ट करत होते. सामान्यपणे त्वचेचा रंग मनुष्याच्या प्रजातीला ओळखण्यासाठीचा सरळ मार्ग होता. काही प्रजाती ह्या काळी, पिवळी, गोरी किंवा ब्राऊन म्हणून ओळखल्या जात होत्या. कालांतराने स्पष्ट झाले की सर्वच मनुष्य एकाच प्रजातीचे आहेत. आपल्या सर्वांचा उद्भव आफ्रिकेतून झाला आहे. मानव जातीला होमो सेपियन्स असे म्हणतात. कित्येक हजार वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी आफ्रिका सोडली तर कित्येक तिथेच राहिले. तेथील मूळ निवासी पूर्वज पूर्ण आफ्रिकेत पसरले. या उद्विकासित प्रवासी जाती हळूहळू संपूर्ण ग्रहावर पसरल्या गेल्या. आफ्रिकेच्या पश्चिमेला आशिया आणि तेथून मध्य आशिया, युरेशिया, दक्षिण आशिया आणि पूर्व आशिया. तेथून त्यांनी इंडोनेशियाची टापू आणि फिलिपाईन्सपासून ऑस्ट्रेलियापर्यंतची मुसाफरी केली होती. त्यानंतर ते तिथून अमेरिकेत पोचले. ते एकाच मार्गाने गेले नाहीत, परंतु विभिन्न समूहात कधी पुढे आणि कधी मागे गेले होते. कित्येकदा वेगळे होऊन विविध दिशांमध्ये पुढे जात राहिले, तर कित्येकदा मागे आले तेव्हा एकमेकांमध्ये मिसळत गेले. येण्या जाण्याचा हा घटनाक्रम चालतच राहिला होता. या ग्रहावरील अन्य जातींप्रमाणे त्यांची उत्पत्ती जैव उद्विकासाची एकमात्र घटना होती आणि ते स्वतःचे जीवन सर्वोत्तम रीतीने जगण्याचा प्रयत्न करत राहिले. विद्यार्थी मित्रांनो, आनुवंशिकता आणि उत्क्रांती या प्रकरणाच्या दुसऱ्या भागामध्ये आपण जाती निर्माण, उत्क्रांती आणि वर्गीकरण तसेच मानवाची उत्क्रांती अभ्यासली. या मुद्द्यांवर मी आता आपल्याला स्वाध्यायाचे काही प्रश्न देत आहेत. ते प्रश्न आपण तयार करून ठेवायचे आहेत
तसेच नोटबुकमध्ये लिहून ठेवायची आहेत. धन्यवाद.